नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आरआरबी एनटीपीसी मागील वर्षांची सिरीज आपण चालू केली आहे. आज आपण बघणार आहोत भाग 18 आणि या भागामध्ये आपण टॉप 30 प्रश्न घेणार आहोत आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत. याआधीही मी एकूण 17 भाग अपलोड केलेले आहेत, तर ज्याने कोणी ते बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. चला तर मग आता आपण प्रश्नांना सुरू करूया. प्रश्न पहिला, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF चे मुख्य कार्य कोणते आहे? त्याचे कार्य आहे पेमेंट बॅलन्स समस्या असलेल्या सदस्य देशांना मदत करणे. प्रश्न दुसरा आहे, Y2K समस्या कशाशी संबंधित आहे? त्याचे उत्तर आहे संगणकाशी. प्रश्न तिसरा, गोल्ड लेग टेनिस स्पर्धेचा कशामध्ये समावेश नाही? त्याचं उत्तर आहे ग्रँड स्लॅम. प्रश्न चौथा, पाण्याच्या पृष्ठभागाची जास्तीत जास्त खोली मरियाना ट्रेंच हे कोणत्या महासागरात आहे? त्याचं उत्तर आहे प्रशांत महासागरामध्ये. प्रश्न पाचवा, डाऊन अंडर हा शब्द कोणत्या देशाला संदर्भित करतो? तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया. प्रश्न सहावा, आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा बौद्ध मठ कोठे आहे? त्याचं उत्तर आहे लासा, तिबेटमध्ये. प्रश्न सातवा, परम हा शब्द कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे संगणकाशी. प्रश्न आठवा, चौथा स्तंभ ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे प्रेसशी. प्रश्न नववा, सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीचे रक्षण कोण करते? त्याचं उत्तर आहे ओझोन लेयर. प्रश्न 10वा आहे, बहिष्कृत मुलांच्या कल्याणाशी संबंधित संस्था कोणती आहे? त्याचं उत्तर आहे क्राय आणि क्रायचं फुल फॉर्म आहे चाइल्ड राईट्स अँड यू. प्रश्न 11वा, प्रौढ शिक्षणाला भौतिक सुविधा देण्यासाठी कोणतं ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे ब्लॅकबोर्ड. प्रश्न 12वा, हैदराबाद कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? त्याचं उत्तर आहे मुशी नदीच्या. प्रश्न 13वा, राज्याचा राज्यपाल त्याच्या कृतीसाठी कोणाला उत्तरदायी असतो? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतींना. प्रश्न 14वा, माउंट एव्हरेस्ट जिंकणारी पहिली महिला कोण होती? त्याचं उत्तर आहे जुनको तेबाई. 16 मे 1975 रोजी ही माउंट एव्हरेस्ट जिंकणारी पहिली महिला आहे. प्रश्न 15वा, 1987 मध्ये भारतरत्नाने सन्मानित झालेले पहिले परदेशी कोण होते? त्याचं उत्तर आहे खान अब्दुल गफ्फार खान, हे पाकिस्तानी होते. प्रश्न 16वा, इंद्रधनुष्याच्या मध्यभागी कोणता रंग आहे? त्याचं उत्तर आहे हिरवा रंग. प्रश्न 17वा, कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वाधिक असते? त्याचं उत्तर आहे लाल रंगाची. प्रश्न 18वा, अवतल लेन्सचा वापर कशासाठी केला जातो? त्याचं उत्तर आहे सूर्यप्रकाश एकाग्र करण्यासाठी. प्रश्न 19वा, मोबाईल सिम कार्डमध्ये सिम म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे सबस्क्रायबर आयडेंटिटी मॉड्यूल. प्रश्न 20वा, रोमला जगाचे कोणते शहर म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे अपरिवर्तनीय शहर. प्रश्न 21वा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे मुख्यालय कोठे आहे? त्याचं उत्तर आहे खडकवासलामध्ये. प्रश्न 22वा, खालसा पंथांचे संस्थापक कोण होते? त्याचं उत्तर आहे गुरु गोविंद सिंग. प्रश्न 23वा, पुरुषांमध्ये अशक्तपणा हा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो? त्याचं उत्तर आहे विटॅमिन B12. प्रश्न 24वा,
महाराणा रणजित सिंग यांच्या राज्याची राजधानी कोणती होती? त्याचं उत्तर आहे लाहोर. प्रश्न 25वा. कुष्ठरोग हा कशामुळे होतो? त्याचं उत्तर आहे जीवाणूच्या संसर्गामुळे. प्रश्न 26वा. 28 डिसेंबर 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण होते? तर याचं उत्तर आहे ए. ओम हुन. प्रश्न 27वा. स्केललेस मासा कोणता आहे? त्याचं उत्तर आहे कॅटफिश. प्रश्न 28वा. ध्वनीचा कमाल वेग कशामध्ये असते? तर याचं उत्तर आहे स्टीलमध्ये. प्रश्न 29वा. भारतातील सर्वात मोठे चांदी उत्पादक राज्य कोणतं आहे? त्याचं उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 30वा. आपल्या राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये आतापर्यंत किती भाषांचा समावेश करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे 22 भाषांचा समावेश केलेला आहे. तर मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जी मी सिरीज चालू केली आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.